पर्यंत होतो हा पाहणं देखील गरजेचं आहे. फायनान्सर म्हणून यश आहेत. आता त्यांचं TDS किती आहे ते यश मध्ये बघून घेतील, कारण की त्यांनी आमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवली. ओपनिंग 30 आहे, क्लोजिंग कशा प्रकारे हे पाहणं देखील गरजेचं आहे. लायट्रोजी पप्पू साहेब USA यांच्याकडून त्या षटकारासाठी 10,000 रुपये आले. जो फिनिशिंग शॉट रक्षितने मारला होता, तब्बल एका षटकाराची किंमत 15,000 वरती जाऊन पोहोचले. निलेशजी यांच्या मनामध्ये शंका होती की षटकार कोण मारेल. फिनिशिंग शॉट षटकार मारून दाखवला. सन्मान्य जॉनजी परेरा साहेब, आपणास विनंती आहे, आपण व्यासपीठावर येऊन आदरपूर्वक विराजमान व्हायचं आहे. आपलं देखील सामवेदी चषकामध्ये सहर्ष स्वागत आहे. आजच्या दिवसातील पहिली मॅच देखील आपण पाहिली, दुसरी मॅच देखील पाहिली, खूप रंगताना दिसली. दोन्ही भुईगावच्या टीमने विजय संपादन केलं. पहिल्या चेंडूवरती क्षेत्ररक्षण करत असताना चूक झाली. चुकीचं रूपांतर चेंडू सरळ सीमारेषा पार आला. त्याच्यानंतर सिंगल. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. ऑफसाईडला घेण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक वेगाने बॉल पर्यंत जाण्याचा प्रयत्न करतात. पायाने बॉलला आत ठेवण्याचा प्रयत्न केला होता, पण चेंडू निघून गेलाय. सीमारेषा पार. मिळतील धावा 4. तीन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाले. डबल पण 11 धावा आपण पाहतोय. टप्पा पडल्यानंतर सर्व चेंडू मागे निघून गेला. निर्धाव चेंडूची सांगता. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. डबल वन 11 धावा आपल्याला पाहायला मिळतात धावफलकावरती. एक षटकार, एक चौकार या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पॉवर प्लेचं षटक आहे. यानंतर होणारी मॅच. फटका केला डाऊन द ग्राउंड. चेंडूला पाठवलाय सर. सीमारेषा पार. षटकार. मिळतील धावा 6. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 17 RCM वाळुंजेने केलेली सुरुवात. मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवरफुल बॅटिंग करणं गरजेचं आहे. राहुल आणि पार्थ. सतरा धावा आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. टप्प्याचा चेंडू ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बॉलने अचानक आपली दिशा बदलली. दिशा बदलत असताना थोडासा वेग घेतला बॉल हातामध्ये येण्यासाठी. 2 धावा वेगाने धावून कंप्लीट केल्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 19 धावा. यानंतर होणारी मॅच घास आणि कोफराड दोन्ही कॅप्टन आपण रेडी राहायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत.
अर्पित दुसरं षटक घेऊन आलाय. लेगस्टंपच्या बाहेरचा चेंडू, वाईटचा इशारा. 20-20. 20 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. राहुलच्या बॅटमध्ये आपण मोठे फटके पाहायला मिळाले. पार्कच्या बॅटमध्ये आपल्याला एक षटकार पाहायला मिळालाय. व दोन्ही फलंदाजामध्ये ताकद आहे. RCM वाळुंजे दोन्ही फलंदाजाला माहिती आहे की इथून एक चांगली सुरुवात करणं गरजेचं आहे. एक स्टार्ट पॉवर प्लेमध्ये मिळालाय. त्या स्कोर कार्डला कायम ठेवण्यासाठी इथून धावा येणं गरजेचं आहे. सिंगल डबल जो चेंडू रडारमध्ये आहे त्यावर प्रहार करणं देखील तितकंच गरजेचं असणार आहे. 20-20. फुल टॉस वरती फुल टोन वसूल करणारा फटका. पंचांचा नोचा इशारा देखील आहे. आता नो नंतर फ्री हिटचा लायसन देखील असणार आहे. 27-27. नो चेंडू देखील मिळाला. त्याच्यानंतर फ्री हिट देखील आहे. पार्कचा आपण जर का विचार केला तर मोठ्या फटक्यांमध्ये जास्त बिलीव्ह करताना दिसतोय. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आला. 4 चेंडूंचा त्याने सामना केलाय. 9 वरती षटकार आल्यानंतर या पुढील चेंडू फ्री हिट असणार आहे. 27 फ्री हिटचा लायसन आहे. फ्री हिटला इतका चांगला फटका, इतक्या लांब हिट केलंय, सरळ चेंडूला पाठवले मिड विकेटच्या डोक्याच्या वरतून बऱ्याच लांब. जितका वेळ चेंडू हवेमध्ये होता चेंडू तितक्याच लांब देखील गेलाय. मिळतील धावा पूर्ण 6. बॅक टू बॅक 2 षटकार. 33 33 धावा. RCM वाळुंजे दोन्ही फलंदाज पार्थ आणि राहुल मैदानाच्या आतमध्ये आक्रमक खेळी करतायत. खोलगट टप्प्यात चेंडू, चढ मधला चेंडू, डॉट चेंडू हाताळले. 33-33. एक 1.3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 33-33. 33 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा फटका खेळाय. चेंडूला पाठवले. जितक्या हवेमध्ये चेंडू जातोय तितका लांब देखील जातोय. मैदानाच्या आतमध्ये पार्कच्या बॅटमधून पॉवरफुल स्ट्रोक. तिसरा षटकार. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 39-39. आक्रमक खेळ कशा प्रकारे केली जाते दाखवून देताना मैदानाच्या आतमध्ये पार्थ मात्र षटकारामध्ये बिलीव्ह करतोय. 4था षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 39. फुल टॉस. पुन्हा एकदा गोलंदाजाने चुकी केली. आता पार्थने सांगितलं की थांबायचं आहे. नोचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला गेलाय. चार चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 40-40. गोलंदाज देखील आता इथून बदलला जातोय. मैदानाच्या आतमध्ये पार्थने सांगितलं थांबायचंय. फ्री हिटचा सामना देखील मिस करेल. पारच्या बॅटमधून पॉवरफुल स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्मिथ नवीन गोलंदाज दाखवले असताना 2 चेंडू हाताळण्यासाठी 40 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. रणपीतनं फास्ट घेतला होता. त्याच्यानंतर असं वाटलं की चेंडू किती वेगाने हाताळला जाईल, पण तसं नाही केलं. गतीमध्ये परिवर्तन केलं. 22ची 1 रन ऍड होत असताना 41-41. टप्पा पडल्यानंतर स्मिथला 2 चेंडू हाताळण्यासाठी आणलं होतं. खूप चांगले 2 चेंडू हाताळले. एक फ्री हिटचा चेंडू होता त्यावर मात्र 22ची 1 रन आली.
2 षटकांच्या समाप्तीनंतर 41 धावा 41. कौस्तुभ आले तिसरं षटक घेऊन 41 आक्रमक हे आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाले. पहिला चेंडू कव्हरच्या दिशेने फटका खेळलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल ट्रॅव्हल होते. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत नाही पोहोचू शकणार. चेंडू निघून गेलाय. अलॉंग द कार्पेट ट्रॅव्हल होत असताना सीमारेषा पार चौकार. आपण पाहतोय 2.1 चेंडूचा फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू हवेमध्ये जात असताना पण डिक्लेअर झोन मध्ये म्हणजे सेफ झोन आहे. 46-43 आरसीएम वाळुंजे मैदानाच्या आतमध्ये दाखवून देताना की मागच्या आठवड्यामध्ये झालेली स्पर्धा आम्ही कोणत्या फॉर्म मध्ये तिथे चॅम्पियन होतो त्याच फॉर्मला कायम घेऊन या मैदानावरती खेळण्यासाठी दाखल झाले. तोच फॉर्म आतापर्यंत कायम ठेवलाय. 46-43 2.2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चेंडूला खेळले गॅपमध्ये डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बॉलवरती येतील फील्ड करतील. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट खूप चांगल्या प्रकारे केले. फेकी खराब आहे. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न कॉन्फिडन्स असतो की इथून फेकी येईपर्यंत उशीर होईल. त्याच्यानंतर ती फेकी देखील यष्टांपासून बऱ्याच लांब आली. त्याच्यानंतर आपण जर का पाहायला गेलो 3 धावा. रनिंग बिटवीन द विकेट काय इम्पॉर्टंट असतं आणि कशा प्रकारे एक एकदा महत्वाची असतं हे दाखवून दिलं. दोन्ही सलामीवीर बॅटर सेट आहेत. त्यांना देखील माहिती आहे की आम्हाला इथून धावा बनवणं गरजेचं आहे. फुलटॉस चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षकच्या डोक्याच्या वरतून 1 बाउंड चेंडू निघून गेलाय. सीमारेषा पार चौकार. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 53. कालच्या दिवसभरामध्ये आपण जर का पाहायला गेलं 55चा धावफलक सर्वाधिक धावसंख्या होती या सामवेदी चषकातील. आता इथून त्याला ब्रेक केलं जाईल. आरसीएम वाळुंजे मोठ्या संघाला मागच्या आठवड्यामध्ये पराभवाच्या छायामध्ये पाठवत असताना चॅम्पियन्स अटॅक त्यांच्या नावावर होता. फटका खेळलाय. फटका पहा काय सुंदर फटका आहे. मैदानाच्या आतमध्ये पारच्या बॅट मधून येतो षटकार. 59 धावा मैदानाच्या आतमध्ये पार्थ ऑन फायर त्याच्या बॅट मधून आपण जर का पाहायला गेलं 5वा षटकार आहे. 13 चेंडू मध्ये 41 धावांची वैयक्तिक खेप मैदानाच्या आतमध्ये पार्थ करतोय. आपल्या संघासाठी एक महत्वाची इनिंग करतोय. पॉवरफुल स्ट्रोक त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा फटका पहा. पाहत रहा. बार बार देखो 1000 बार देखो ये देखने की चीज है. मैदानाच्या आतमध्ये पारच्या बॅट मधून पारसाठी षटकार थोडासा लांब करावा लागेल. जी बाउंड्री लाईनची रेष आहे ना त्याच्या बऱ्याच लांब चेंडूला पाठवतोय. इथून पारच्या बॅट मधून षटकार येत असताना धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 65 65 धावा. पार्थ मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी एक महत्वाची इनिंग घेतोय. 65 सामवेदी चषकातील एक सर्वाधिक धावसंख्या. आरसीएम वाळुंजे मागच्या आठवड्यामध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये का चॅम्पियन होते त्याच फॉर्मला कायम ठेवलं गेले. कोरुडीच्या मैदानावरती 92 धावा सर्वाधिक स्कोर आहे. पार्थ आता किती बॉल इथून पुढे केले. जमेची बाजू जर का आपण विचार केला तर दोन्ही सलामीवीर बॅटर सेट आहेत. ओपनिंग साजेदारी फुल टॉस वरती देखील मोठा फटका. पहिल्या चेंडू वरती मोठा फटका खेळत असताना 6 धावा. थँक्यू.
राहुल मैदानाच्या आतमध्ये, राहुलच्या बॅट मधून षटकार येतोय, पारच्या जोडीला आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, एका धावेने मात्र संतुष्ट व्हावं लागेल. डायरेक्ट हिट, पण आता इथून दुसरी धाव नाही घेतली जात आहे. 47 धावांची खेळी आतापर्यंत पारच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळते. 14 चेंडू मध्ये 47 धावांची खेळी. पार्थ मैदानाच्या आतमध्ये 72, 3.2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 72 धावा. इथून आरुष्य खांद्यावरती जबाबदारी आहे. इथून धावफलक वेगाने पुढे सरसावलंय. खोलवर टप्प्याच्या चेंडू सन्मान दिलाय. अच्छे का सन्मान करो और बुरे का अपमान मत करो, पुरेपूर समाचार लो. अपमान कोणाचाही नाही करायचा जीवनामध्ये, पण त्या जर का खराब चेंडू हाताळला त्याचा पुरेपूर समाचार घेणं गरजेचं असतं. 3.3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 72. दबाव दबाव, प्रेशर प्रेशर मैदानाच्या आतमध्ये. जमेची बाजू जर का आपण पाहायला गेलं, अजूनही 2 ओपनिंगचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत टिकल्यात. 72. फटका खेळलाय, फटका खेळत असताना चेंडूला पाठवले बराच लांब. पारची हाफ सेंचुरी कंप्लीट. डगआउट मधून टाळ्या वाजवल्या जातात आरसीएमच्या. काय खेळ खेळ मैदानाच्या आतमध्ये. 16 चेंडू मध्ये 53, 16 चेंडू मध्ये 53 धावांची काही आक्रमक खेळ. त्यानंतर जर का आपण पाहायला गेलं 7 षटकार 2 चौकार. संघाची धावसंख्या आपण जर का पाहायला गेलं 78. पार्थ ऑन फायर मैदानाच्या आतमध्ये फायर होत असताना धावफलक 78 वरती पोहोचवलंय. आक्रमक खेळ ऍज ओपनर म्हणून मला का पाठवतात दाखवून दिलंय. पुन्हा एकदा फटका, हेलिकॉप्टर फिरवलाय, क्षेत्ररक्षक राहतील दूर. एका धावेने मात्र संतुष्ट व्हावं लागेल. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 79, 79. आरसीएम वाळुंजचा डगआउट जर का आपण पाहायला गेलं एकदम चिल आहे. त्यांना त्यांच्या 2 सलामीवीर बॅटर इतका विश्वास, इतके चांगले धावसंख्या उभं केलं. चेंडू हवेमध्ये, यष्टीरक्षक नाही चुकी करणार. शेवटच्या चेंडूवरती विकेटचं पतन. पार्टनरशिप शेवटच्या बॉलवरती ब्रेक होते. 79, 80चं टार्गेट सेट केलं गेलंय उमराळ या संघासाठी. चला यानंतर होणारी मॅच, घास आणि कोफराड दोन्ही कर्णधार आपण यायचंय. डगआउट मध्ये टाळ्या होणं गरजेचं आहे. दोन्ही सलामीवीर बॅटरच्या खेळीसाठी टाळ्या होणं गरजेचं आहे. 80 धावेचं आव्हान सेट केलं गेले. पार्थची 50 आपल्याला पाहायला मिळाली. खूप चांगला खेळ पार्थने आपल्या संघासाठी केला. 53 धावेची आक्रमक खेळ 16 चेंडू मध्ये. पॉवरफुल स्ट्रोक. पार्थने आपल्या संघासाठी एक महत्वाची इनिंग. चला दोन्ही टीम यायचंय. घास विरुद्ध कोफराड. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. घास विरुद्ध कोफराड यानंतर होणारी मॅच. दुर्गामाता घास, दुर्गामाता घास संघाचे आणि उमराळे संघ डगआउट इकडे. तुम्ही या साईडला यायचं आहे. उमराळे संघ डगआउट, खेळाडूंचं डगआउट इकडे. दिशांत नाणेफेक कर. दिशांत यांच्याकडून नाणेफेक करण्यासाठी आलाय. ओके दिशांत तू खेळतोयस. ओके नंतर नंतर. ओके ओके सॉरी 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 माझ्या लक्षात नाही आलं. कळलं का? सिद्धेश एक मिनिट. निलेश गॅटिंग भाऊ, नाणेफेकीसाठी आमचे निलेश भाऊ भुईगाव सन्मानिया. कोण बोल? केटीसीची आणि एसबीपीएल नाणेफेक जिंकलेली आहे. एक बिंदास कोफराड संघाने. काय घेतोयस? फिल्डिंग घेतोय. किती धावा रोखायचा प्रयत्न आहे का संघाला? 35 ते 40. ओके, आयोजन बद्दल काय मत आहे तुमचं? हे खूप उत्कृष्ट आयोजन केलेलं आहे. स्पेशली सामवेदी कुपारी आणि ब्राह्मण यांची संकल्पना छान आहे. तुमचं आयोजन पण छान आहे.
त्यासाठी धन्यवाद तुमचे. नाही तुमचंही मुलाचं सहकार्य आहे, ते जास्त बोलत नाही, पण तुम्ही पण जे आम्हाला सहकार्य करता काही गोष्टी त्याबद्दल धन्यवाद. नाणेफेक त्यांनी जिंकून फिल्डिंग घेतलं, तर नाणेफेक जिंकल्याचं काय घेतलं असतं? आम्हाला पण बॅटिंगच करायची होती. म्हणजे नाणेफेक हरल्याचं तुम्हाला काही दुःख नाही, कारण तुम्हाला फलंदाजी मिळाला. किती धावा करायचा असा प्रयत्न आहे? आम्ही 40 ते 45 धावा करण्याचा प्रयत्न करू. दिशान तुझ्या संघात आहे, म्हणजे दिशान आल्याने तुमचं बॅटिंग स्ट्रॉंग होते, तर काय असं काय प्लॅनिंग केलं आहे का? आमच्यात प्रॉपर बॅट्समन असे कोणी नव्हते, तर आता आमच्यात 2-3 बॅट्समन आहेत. त्यासाठी आम्ही पहिली फलंदाजी करून जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. दोन्ही संघ आयोजनबद्दल काय मत तुमचं? आयोजनाचं काही कंप्लेंट नाही आहे. तुमचं आयोजन एक नंबर असते. मला वाटतं तू SBPLला रजिस्टर केलं नव्हतं, शेवटच्या मोमेंटला तू US ला जाणार होता, ते US कॅन्सल नंतर तुला पूर्णपणे संपूर्ण म्हणजे बोलतात ना की संपूर्ण मोसम तुला स्पर्धा खेळायला मिळाला, त्याबद्दल तुला काय वाटते? त्यासाठी तुम्हाला मी खूप श्रेय देईन. तुमच्यामुळे मला SBPLमध्ये सिलेक्शन होऊन मला खेळायला मिळालं. असं काय नाही आहे, आमचा उद्देश असतो की सगळ्यांनाच इथे खेळायला मिळालं पाहिजे, पण लवकरात लवकर तुझं US तिकीट मिळो. विश यू ऑल द बेस्ट आणि सामन्यासाठी. ओके. हॅलो. मीत बॉलर नेम मीत म्हात्रे. गोलंदाजी आला ते मीत मात्रे फलंदाज करतोय तो. फलंदाज नाव काय? ओमकार. पहिला चेंडू फटकवण्याच्या नादात बघूया, फटका चुकलेला आहे आणि फलंदाज बाद झालेला आहे. बघा, मोठ्या धावांचा पाठलाग करताना हा एक प्रेशर असतो, तो प्रेशर इतका मोठा असतो की पहिल्या चेंडूवर मीतने विकेट काढलेली आहे. बघा, पारचा झंझावाता इतका आला की वादळ आल्यासारखं त्याने खेळी केली, पण ते 92 धावांचा जो इथला रेकॉर्ड आहे या मैदानावर, तो काय त्यांना त्या रामजीबाला तोडता आला नाही. पण पारने मात्र शतकाचा इथे जो 50 धावांचा रेकॉर्ड होते काही म्हणजे त्यांच्यापेक्षा जास्त धावा प्रयत्न केलेला, कारण इथे विवेकने 50 धावा केल्या होत्या. मला वाटतं एकदा 2-3 जणांनी इकडे 50 धावा केल्या आहेत. स्वप्नील पडे यांनी इथे 50 धावा केल्या होत्या. मला आता असं कळलं की अजिंक्य मात्रे अजूनही पण इकडे 50 धावा केल्या होत्या, म्हणजे या मैदानावर 50 धावा तर करत असताना 2दा केल्या होत्या ह्या मैदानावर. पण मला वाटतं आता सर्वोच्च धावा मला वाटतं पारच्या झाल्यात, कारण का पारच्या 60च्या आसपास गेलेले आहेत. फुलटॉस बॉल, चौका. बॉल बघायचा तिकडून तू. ऐंशी धावांचं टार्गेट, फार मोठं टार्गेट, आणि 3 चेंडू झाल्यात, धावा झाल्यात त्या 4. पहिला बळी गेलेला आहे. 2 चेंडू झाल्यात, धावा झाल्यात त्या 4. बघा, पहिल्या चेंडूवर बळी, दुसऱ्या चेंडूवर चौकार. मीत छोटीशी रनअप. बॉल स्पिन लेग स्लिन केलेला आहे त्यांनी आणि 1 धाव मिळालेली आहे. साहित्य तसंच राहू दे, ते हे आहे, बूड आहे ते. हे वर्ष रामजीवासाठी फार चांगलं गेलेलं आहे. बघूया शेवटचं स्पर्धा ही या मोसमाची. चेंडू निर्धावत होतो, पण 22च्या रूपाने 1 धाव मिळते. ओके, विकेट किपर चेंज झालेला आहे रामजीवाचा. यावेळेला रामजीवाचा विकेट किपर सुमित आहे. ओके, मंदार नाही आहे आणि सुमितने विकेट किपरची जबाबदारी घेतलेली आहे. फुलटॉस बॉल पुढे येण्याचा आणि फटका मारण्याचा प्रयत्न आणि 1 धाव मिळालेली आहे डिक्लेअर झोनच्या रूपाने. काहीचा फुलटॉस, फलंदाज
7 धावा झालेल्या आहेत. पहिलं षटक चालू आहे. षटक वाईट. पंचांचा निर्णय वाईट. स्क्वेअर मारा. फटका मारलेला बघूया. साईच्या हातात हा दुसरी विकेट घेतलेली आहे. षटक संपलेला आहे. पहिलं षटक झालेलं आहे. दुसरं षटक घेऊन येते ते सार्थक. बघूया. अजिंक्य मात्र विचार केलाय की आपले नवीन नवीन जे गोलंदाज त्यांसाठी आपण हे पहिल्या षटकामध्ये प्रयत्न केले. पहिल्या सामने कारण धावांचा एक मोठा धावा त्यांच्या पाठीशी आहेत. जवळजवळ 80 धावा जिंकण्यासाठी. आज ब्रेक नाही होणार. आज कंटिन्यू करणार 14 मॅच ना. चालेल तुम्ही संध्याकाळ चालेल. नाही त्याला तशी आली. बॉलर नेम सार्थक. ठीक आहे. ओके. ठीक आहे. हा चालेल. पहिला चेंडू निर्धाव जातोय सार्थक यांचा. बघत दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा फटका मारण्याचा प्रयत्न बघूया. आणि हा गचा क्षेत्ररक्षण. पार्थ कडून ही अपेक्षा नाही आणि त्यांच्याकडून चेंडू सुटलेला आहे आणि एक धाव मिळालेला आहे. सार्थक मला माहिती आहे SBPL मध्ये त्याने 2 मॅन ऑफ द मॅच घेतल्या होत्या. अतिशय चांगला फटका. सुमित जो विकेट किपिंग राहत होता तो त्याने तिथे येऊन लॉंग ऑन आलेला आहे. त्याला समजलं की तिथे मलाच झेल घ्यायचा. त्याने मितला विकेट किपर ठेवला आणि त्याने झेल घेतलेला आहे आणि बाद झाला. आता उतरले आहेत ते ह्या सन्मित्र उंबरा संघाचे खरं म्हणजे जुने खेळाडू आणि ते कौस्तुभचे खूप काही आठवण आहेत. कधी कधी जेव्हा गरज असते तेव्हा कौस्तुभने चांगला खेळ खेळले आहेत. बघूया आज कौस्तुभ काय करतोय तो. चांगला 4 चेंडू झालेले आहेत. 5वा चेंडू घेऊन होते सार्थक. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव जातोय. सार्थक चांगली गोलंदाजी जातोय. सार्थकची मला वाटते एकच धाव गेले मला वाटते त्याच्या गोलंदाजीवर. सार्थक पुन्हा एकदा सार्थकच्या याच्यावर एक धाव डिक्लेअर झोन मध्ये गेलेली आहे. षटक संपलेला आहे. सागर या षटकात फक्त 2 धावा दिल्या आहेत आणि 1 विकेट गेल्या आहेत. 2 षटक धावा झाल्यात त्या 12 बॉल 70 धावांची गरज. मला फोन का दिसत कोण असं करत नाही. फोन दिसत नाही मला. पण तुमचं काय चालू असेल ना ते म्हणून. पण फोन दिसायला म्हणजे काय कसं घेऊ. तो हँग. हा व्हॉट्सअपवर बोला मानस पाटील. कौस्तुभने 3 बॉल 3 षटकार मारले. मानस पाटील US कडून 10,000 रुपयाचं बक्षीस झालेलं आहे. मानस पाटील. हा पहिला चेंडू निर्धाव जातोय.
सामना जिंकू की हरो हा महत्वाचा नाही, पण कौस्तुभसाठी खास मानस पटेल, त्याचे मित्र, त्याचे भाऊ यांच्याकडून 10,000 रुपयाचं बक्षीस झालेलं, 3 षटकार मारले तर. पार्थ बघा, दुसरा चेंडू पार्थ. बघा हा सामना पूर्णपणे पार्थच्याच नावाने गाजतोय. पार्थने फलंदाजी केली, त्या पार्थने अर्धशतक मारलं. हा पार्थ दुसरा पार्थ तो गोलंदाजी करतो, त्यांनी 2 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. एक धाव मिळालेली आहे. हॅलो, अगोदरचा सामना एवढा रोमांचक मध्ये झाला, नंतरचा हा सामना एक थोडासा स्लो संत गतीने सामना झाला, पूर्णपणे वन साइड झाला. पण अगोदरच्या सामन्यात भुईगाव चंपावती भुईगाव ब संघाने ज्या पद्धतीने खेळ खेळला ममावती सतपाळा विरुद्ध, अतिशय म्हणजे ममावती सतपाळा संघाचे खेळाडूही खुश झाले, कारण का ती मुलं अतिशय सुंदररित्या, मला वाटते 28 धावा त्या खेळाडूने धावून काढलेत. म्हणजे आपण बोलतो ना षटकार चौकानेच मॅच जिंकते, ते असं नसतं. कधी कधी धावा एक 2 धावा तुम्ही कसे काढता त्याच्यावर बघा. 32 धावांचा टार्गेट करायचं असताना जवळजवळ 22 बॉलमध्ये त्या लोकांनी 28 धावा काढल्या, 2 बॉलमध्ये 4 पाहिजे, तेव्हा एक तो षटकार बसला. म्हणजे बघा, रनिंग द बिटवीन द विकेट हे संघासाठी किती उपयुक्त असतं याचं उत्तम उदाहरण हे चंपावती भिगाव संघाने दिलेलं आहे. बघा, प्रत्येक जेव्हा धावांचा मोठा पाठला करते तेव्हा प्रत्येक षटकार म्हणजे एक प्रेशर असतो, तो प्रेशर घ्यायला लागतो. पार्थने तब्बल 54 धावा केल्या, पण मला वाटलं तर 60 धावा होत्या, पण उच्चांक इथला नाही केलेला. उच्चांक 57 आणि 58 धावांचा आहे. अजूनही 57 केले होते, विवेक नाईकने 58 केले होते आणि स्वप्नीलने 54 केल्या होत्या. आणि सार्थकने पण इथे अर्धशतक मारलं होतं, त्याने 53. आणि यश कोरोटी याचे धावा मला आता जे यश कोरोटी यांनी इथे दुवा मला आठवलं, यश कोरोटी यांनी मारल्या होत्या 54. जयनेही मला वाटतं का ते 51 का 49 50 झाले होते का माहिती, पण जयचे पण काय 50च्या आसपास झाले एवढं मला माहित आहे. हे सर्व इतिहास आहे ना, हा मंदारच्या आमच्या भरपूर लक्षात राहतो. त्यामुळे मंदार या टायमाला कॉमेंट्री बॉक्समध्ये नसल्यामुळे, आता त्याचा सामना असल्यामुळे मंदारचं लक्ष तिकडे जास्त आहे. ये बोला जतीन. ऍक्च्युली भिगाव ब संघाला जे 50,000 जे बक्षीस होतं भिगाव ब, बघा एक अनाउन्समेंट आहे, साई गोलासाठी आलेला आहे. अतिशय सुंदर फटका, पहिला षटकार बसलाय उमरा संघाकडून, अतिशय सुंदर षटकार, पहिला षटकार साईला आणि पहिला षटकार मारलेला आहे. आणि आता एक अशी ब्रेकिंग न्यूज आहे, जे 50,000चं बक्षीस जे दिलं होतं भिगाव ब ते हिरमेश यांच्याकडे ते 50,000 पोहोचले आहेत. हिरमेशी नंतर इकडे आम्हाला गुगलवर दाखवायचं आहे, कारण का आम्हाला युट्यूब तर्फे दाखवायचं की US वरून जे जाहीर होतं बक्षीस ते पोहोचतं आपल्याकडे, हे दाखवायचं बघ, दुसरं काय नाही. धन्यवाद US मधून. पुन्हा एकदा
एक धाव जर घेतलेली आहे आणि दुसरी धाव घेतोय, बघूया यानंतरचा सामना दुर्गामाता घास विरुद्ध बिंदास कोफड. त्यानंतर सामना कोरोटी ब वर्सेस करमाळे, नंतर विकास 11 विरुद्ध एकता बानकर. सर्व संघांनी लवकरात लवकर क्षेत्रपाल कोरोटी येथे यायचं आहे. कोरोटी मैदान सामना संपलेला आहे. वन साइड सामना. लवकरात लवकर बिंदास कोफड यांनी आपले क्षेत्ररक्षण लावायचं आहे, कारण का थोडा सामना उशीर होतोय. आपल्या सर्व सामने 4 षटकांचे खेळायचे आहेत. कोणाला पाहिजे चिराग वटार प्रणव वाघोली सर